हॅलो. हां, गुड एम-सी. इथे ना आमच्याकडे म्हणजे पेशंट्स आहे ज्यांना आधीपासनं खूपच दम्याचा त्रास होता. प्रत्यक्षात ते इथे आहे आणि त्यांनी काय वापरलं आणि कशामुळे त्यांना फायदा झाला याबद्दल ते सांगत आहेत. सर, मला तुम्ही सांगा, की तुम्हाला जो दम्याचा जो त्रास हां, होता, हां. हा कधीपासून होता? म्हणजे पहिलेपासून होतं म्हणा 2-3 वर्ष झाले. किती? 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले. आणि या 2 वर्षामध्ये तुम्ही काय घेतलं होतं अगोदर? गोळ्या डॉक्टरकडे जात होतो. अच्छा, अच्छा. अ, मग मग जेव्हा तुम्ही ह्या आय-एम-सीच्या औषधा घेतल्या, हां. तर तुम्हाला काय किती दिवसामध्ये तुम्हाला आराम पडला? म्हणजे पडला 10-15 दिवसांनी पडला आराम. 10-15 दिवसामध्ये. हां. अ, नेमकं तुम्हाला काय होतं? म्हणजे ज्या दमणं, खोकला. दम आणि खोकला हां. कशा पद्धतीचा व्हायचा? काय त्रास व्हायचा नेमका? जास्त दमच होत होता म्हणा. हां, हां. अच्छा. तर तुम्ही त्या आयुर्वेदिक औषधं घेतल्या तुम्ही हां, आय-एम-सीच्या, हो. नाही का? कोणत्या घेतल्या सर? अं, नाव काय आठवते जे मी तुम्हाला जे दिलेले आय-एम-सीच्या औषधं त्यांचं नाव? गोमूत्र, गोमूत्र ना ते 2 एक गोळीवाली 2 तुलसी कँडी, ना 2 बाटल्याचे नाव नाही अ, माहिती. गोमूत्र, हिमालयन बेरी, नाही, नाही, गोमूत्र, लिव्ह केअर सिरप, हां, लिव्ह केअर सिरप, गोमूत्र, श्री तुलसी. ठीक आहे ना? हां. हं, बरं. तर ठीक आहे, हा रिझल्ट्स आहे आपल्या आय-एम-सी कंपनीचा, नाही का? ज्यांना म्हणजे यांना आधी 2 वर्षापासनं दम्याचा त्रास होता. अत्यंत म्हणजे क्रॉनिकल त्यांना कफ होता आणि दमा पण उसळून यायचा. याच्यामध्ये यांनी खूप सारे दवाखाने केले, परंतु या दवाखान्यातून ॲलोपॅथिक औषधामधनं यांना रिझल्ट्स मिळाला नाही. शेवटी आपल्या आय-एम-सीच्या आयुर्वेदिक औषधांमधनं रिझल्ट्स मिळाला. गुड आय-एम-सी, गुड आय-एम-सी. गुड